एकदम टाइट आराम से चढ़ना। हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। सकाळी उठून इतका सुंदर व्ह्यू बघून दिवसाची सुरुवात एकदम छान झाली। आज आम्ही एकदम रिलॅक्समध्ये उठलो, फोटो सेशन झालं, तिथेच ब्रेकफास्ट केला आणि आम्ही निघालो मंदिराकडे। मंदिराच्या बाहेरच मोठं असं शॉपिंग मार्केट होतं। इथे खरंच खूप छान छान कलेक्शन होतं। होम डेकोरच्या वस्तू तर खरंच खूप छान होत्या आणि एस्थेटिक पण होत्या। यह है ब्रह्म सरोवर पुष्कर, जिसके लिए आप लोग आए। आप लोग कहते हैं पुष्कर चलें, पुष्कर चलें। पुष्कर जी का यहाँ कोई मंदिर मूर्ति नहीं है। पुष्कर यहाँ जल का नाम है, सरोवर का नाम है। पुष्प का मतलब फूल होता है, कर का मतलब हाथ होता है। भगवान ब्रह्मा ने अपने हाथों से कमल का पुष्प गिराया, वो यहाँ पे आके गिरा। कमल के पुष्प के गिरने की वजह से जल का उत्पत्ति हुआ, जल का नाम पुष्कर। और इस जल का नाम पुष्कर होने के कारण इस नगर का, शहर का नाम भी पुष्कर है। इस प्रकार से हरिद्वार में गंगा जी के जल का पूजा होता है, मूर्ति का नहीं होता। उसी प्रकार से पुष्कर में ब्रह्मा जी के जल का पूजा अर्चना होता है, मूर्ति का नहीं होता। सो फ्रेंड्स, हे आहे ब्रह्मा मंदिर। हे भारतातीलच नाही तर जगातील भगवान ब्रह्मांचे हे एकच मंदिर आहे। पुष्कर हे ठिकाण खरंच खूप शांत, पवित्र आणि सुंदर आहे। तुम्ही कधी राजस्थानला येणार असाल तर ब्रह्मा मंदिरात नक्की या। उसने कर दो नाम को, वो लिया ना हमने। तिथेच जेवण केलं आणि तिथून निघालो किशनगडला जाण्यासाठी। हे डम्पिंग यार्ड खरंच सांगते खूप ब्युटिफुल होतं। शिमला मनालीला आलोय असं वाटत होतं। आम्ही सनसेटला पोहोचलो तेव्हा तर अजूनच छान वाटत होतं। तिथेच फूड कोर्ट पण आहे, तिथे आम्ही स्वीट कॉर्न ट्राय केले, ते खरंच खूप बेस्ट होते। मग नंतर आम्ही एक मोठं धाडस केलं, ते म्हणजे ही राईड करण्याचं ठरवलं। थोडीशी भीती वाटत होती, पण म्हणतात ना, डर के आगे जीत है। मग काय, करूनच टाकली राईड। पण ते सर्व एका बाजूला आणि माझ्या बाळाची, माझ्याबद्दलची काळजी एका बाजूला। अरे येते मम्मा, येते मम्मा। राईड करताना जेवढी भीती वाटली ना, तेवढी मजा पण आली। आणि आम्ही निघालो जयपूरसाठी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय।